1 2 3 साड्या. चला आम्ही आता सकाळ सकाळ निघालेलो आहे इथून. झाड्या तुझ्या ह्याच्यावर ठेव ही बॅग. नाही कन्नडी में समझ ऊपर आ रहे आ रहे लड़के आ रहे हैं अभी आ रहे ऊपर से कम भावरे नीट ठेव ना. मी तेच सांगतो ते ना. नीट ठेव तू नीट ठेव बॅग सगळं होता. दिसतोय का मी भोसल्या. यो आमचा ज्युनियर आदित्य. अरे मी तू आहे व्हिडिओ काढतो होय. ओके हे आमचे चुती. अरे रोहित तू तुला धरता येत नाही तसा असं धारावा किती. हाय हाय मॉर्निंग. ही बॅग कोणाची दोन ती बॅग काढ. गुलाबी बॅग कोणाची आहे तू बॅग असली ती बॅग काढ. काढ ती बॅग काढ बॅग काढ. बदामी बदामी. आम्ही सध्या बदामी आम्ही सध्या बदामी आलेलो आहे. तुम्ही हे दृश्य पाहू शकता कसे मोठमोठे डोंगर आहे. हे बघा हे वरचे डोंगर बघा. अशा ठिकाणी आम्ही आलेलो आहे. आता चढायला पण आम्ही बुट नाही घातले चपला घालून चाललेलो आहे. आणि त्याच्यात आमच्या मांड्या घातल्या. आणि त्याच्या आमचे चेतन सरचे मांड्या घासलेले आहे. ती अशी फाकून चाललेली आहे. तुमच्याकडे काही उपाय असेल तर सांगा. कारण एवढं चढायचं त्याच्या शक्यता नाही. मग असं उचलून आणण्यापेक्षा तिकडे सोडून यावं का मी त्याला. त्यांच्या घरी त्याला समजून सांगा. कमेंट करा. हे बघा आता इथं पोहायचं. चला विद्यार्थ्यांना तुम्हाला समजून सांगतो हे काय आहे. हे आमच्या मॅडम आहे. हे बघा हे पाणी असतं असं पाणी असतं. याला म्हणतात पाणी. हे याला म्हणतात पाणी. आपल्या इकडे पाणी आहे का बघा आपल्या इकडे. आम्ही पाण्यात तिकडे जास्त वेळ घातल्याने आमच्या सगळ्या सोबतचे पुढे घेऊन होऊन गेले. आम्ही 4-5 जणच मागं राहिलो होतो. सर कवा ते नाही आले तरी आम्ही सगळे पळत तिकडे चाललो होतो. चल भावरे चला चला मी सांगतो याच्या प्रकारे आतमध्ये मंदिर आहे. मंदिरात कसं मूर्ती वगैरे नाही मंदिरात काही सभागृह टाईप मंदिर. आतमध्ये या मी तुम्हाला सगळं सुरक्षित सांगतो. आणि याड्याच्या ऐकायचं नाही. आम्ही आलेलो आहोत कर्नाटक इथे. आम्ही आलेलो आहे कर्नाटक इथे. इथे एक मंदिर आहे. हे मंदिरात मूर्ती आहे. आणि चला बाहेर आता एक मिनिट विद्यार्थ्यांना थांबावायची पण झालं रे. चला आता हे पुढचं दृश्य दाखवेल तुम्हाला. आता चला एखादं दृश्य दाखवायचं. अरे इकडे येतो भावरे. चला हे आहे पाणीच पाणी. ते कोण आहे आपलं सांग. हे आपल्या चेतन. चला मित्रांनो आमच्या मागे या. तुम्हाला सुरक्षित सगळं सांगत असतो आम्ही. कॅमेरा क्वालिटी. चला विद्यार्थ्यांनो मंदिरात चला सगळं सांगतो तुम्हाला. चला चला या ठिकाणी आतमध्ये या सगळे. हे काय सांग. सभा मंडप आहे. हे सभा मंडप आहे. इथे लग्न मंगळ कार्य होते. आणि हे आतमध्ये एक मंदिर आहे. कृपया साईडला वा. शूट चालू आहे. कुणी शूट मध्ये येऊ नका. तुम्ही व्हिडिओत बघू शकता मंदिराच्या एंट्रन्सला काहीतरी नक्षी काढलेले आहे. त्याचप्रमाणे मंदिराच्या कामानीला मंदिराच्या वरती टेरेसला खूप असं नक्षीकाम एकदम भारीरित्या केलेलं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो चला ब्लॉक मध्ये जलायचं ते या टपक्यात. चला आता आपण प्रस्थान करीत आहे त्या मंदिराकडे नाही. आता आपण काय खालचे सगळे मंदिर बघून झाले. आमचे खालचे मंदिर बघून झालेले आहे. आता आम्ही वरचे मंदिर बघायला जाणार आहे. हे आमच्या मॅडम पुढे चालल्यात. आम्ही त्यांच्या मागे चाललेलो आहे. आम्ही त्यांचे आदर्श विद्यार्थी. गुणवंत विद्यार्थी. महागुणवंत. आम्हाला आता त्या डोंगरावर जायचं. हे आमचे सिनियर.
त्या डोंगरावर आता आम्ही ह्या डोंगरावर जाणार आहे. डोंगरावर आता आम्हाला ह्या डोंगरावर जायचं मॅडमला घे आणि आमच्या मॅडमला घेऊ आता. चला, हे आमच्या मॅडम. आम्ही त्यांचे गुणवंत विद्यार्थी. गुणवंत विद्यार्थी. आमच्याबद्दल 2 शब्द सांगा. आमच्याबद्दल 2 शब्द सांगा मॅडम ब्लॉग मध्ये. एवढं नाही बाबा, माझे शब्द तोकडे आहेत, एवढे गुणी आहेत सगळी माझी अशी खूप गुणी चला मॅडमने आमच्याबद्दल मस्त 2 शब्द सांगितल्याबद्दल धन्यवाद मॅडम. तुम्ही इथं बघू शकता एक दगड आहे आणि त्या दगडावर एक मंदिराच्या आतील देवाची मूर्ती, त्याचप्रमाणे महादेवाची पिंड वगैरे कोरलेलं आहे आणि एकदम अप्रतिम असं ह्याच्यावर एक कोरीव बारीकरित्या काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता मंदिर आणि मंदिराच्या साईडचा पूर्ण असा निसर्गरम्य परिसर, खूप सुंदर असा परिसर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आम्ही आता सगळे इथं गोळा झालेलो आहे आणि आता इथं फोटो काढून आम्हाला रिटर्न निघायचं आहे. कोणी काय फोटो काढू आणि आमच्या तर काय कोणी फोटो काढत नाही, तर आम्ही ब्लॉग बनवतो. आणि हे दोन भाई लोग, ह्यांना काही वाटत नाही. लक्षात द्या, आता आम्ही रिटर्न निघालेलो आहे. सर हे आमचे गुरुजी आहे. हे आमचे गुरु पोरांना एक संदेश द्या. पोरांना एक संदेश द्या. आनंद आहे का पण यासारखं नालायकपणा करू ठीक आहे एक नंबर. ब्लॉग कॅन्सल. अरे मित्रांनो, सरांनी आम्हाला नाव ठेवलं, यातच आमचा आनंद आहे. याचाच आमचा आनंद आहे. होयकर गुरुजी, सर गुरुजी होयकर गुरुजी, ब्लॉग मध्ये 2 शब्द मुलांना एक संदेश द्या. मला एक संदेश द्या ब्लॉग मध्ये. असा खेळा पण शिस्त गाडी गेली बाहेर चल भाऊ रे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वर चाललेलो आहे. कृपया सर्वांनी ध्यान द्यावे. पुढच्यानी पुढे चाला, मागच्यानी मागे चाला. धक्काबुक्की अजिबात करू नका. याला म्हणतात लेणी. ही आहे केव कर्नाटकची लेणी. केव्ज अनेक आहे ना, त्यामुळे केव्ज म्हणायचं. आणि आता हे बाहेर आणि हे आमचे चेतन, यांचे असे बाहेर सांगू शकत नाही आम्ही. टॉम अँड जेरी. चला चला. हो रे, टेल मी समथिंग दिस अंदर जाएंगे देखने के. चलो टेल मी अंदर घुसेन. चला विद्यार्थी मित्रांनो, बरं हे आहे कोरलेली लेणी. जायचं नाही का? सर बोला तुम्ही 2 शब्द बोला. खूप मोठा जोक मारला तुम्ही. आणि हे जोक एक जोक होते. 1 तास आम्ही हसू शकतो, पण गाडी गेला हसणार आहे. कारण गाडीत गेलो आम्ही गाणं लावणार आहे. काय आपल्याला खूप पायऱ्या चढायचं. आम्ही गाडीत गेलो लावून गाणं लावणार आहे. काय आहे याचा लाडूच खाल्ला नाही, ते माझ्या बायकोने उपास धरला. हे पाय ना, चिल्या काय लागायचं. आणि यो चिल्या 2 शब्द. चिल्या भाई हे आमचा ज्युनियर आहे. हे आमचा junior आहे. तरी पण आमचं आम्ही आलोय चढायला बरं का. किल्ला चढायला बरं का. केव्ज लेणी. घेऊन ना मस्त चालू आहे. काहींची फाटक आली तरी पण आम्ही 2 हात कृपया थांब. कॅमेरामन तुम्ही बघू शकता एकदम अशी सुंदर अशा लेण्या आहेत. बदामीला सगळ्या मिळून 4 लेण्या होत्या. इथे एकदम सुंदर अशी प्रत्येक गोष्टीची विविध प्रकारची रचना केली होती. मी मागच्या साईडला बघायला चाललो होतं. म्हणजे आपल्या इकडे मोठे छोटे जाते असतात, इकडे तसे जाते होते, वेगळ्या प्रकारची रचना होती. हे खूप असे मोठे प्रकारचे जाते होते. बघू शकता तुम्ही. ढोल्या उठ रे ढोल्या. मी खूप दमलेलो असल्यामुळे 2 मिनिटं विश्रांती घेतो आणि त्यानंतर ब्लॉग मध्ये बोलण्यास चालू करतो. माणूस होय की ही जैन धर्माची लेणी असून याच्यामध्ये जैन धर्माचे 108 तीर्थंकर यांचे प्रतिमांचं कोरीव काम केलेलं आपल्याला या लेणीमध्ये पाहायला मिळतं.
गौतम बुद्ध बुद्धांच्या लेण्या फिरून दमलेला आहे. आम्ही थोडा विश्रांती घेतो. त्याच्यानंतर एक क्यू दाखवली. त्याच्यानंतर ही क्यू बघणार आहे आम्ही. आम्हाला दाखव परत. इथे 4 केव्स सगळ्या मिळून त्यातले आम्ही 2 केव्स बघितल्या. त्यातली 1 केव्स बघायची. तिथे आमचा ग्रुप फोटो चालू आहे. आता आम्ही तिकडं त्याच प्रकारे छतावर पण असं नक्षी काम केलेलं दिसतं. त्याचप्रमाणे खालीही माझ्या अंदाजे कासव असा नाही का मंदिरात गेलो तिथे हे असतं त्यासाठी ते केलेलं असावं. मंदिराच्या खालच्या साईडला एकदम नक्षीकाम बारीक बारीक यक्षाच्या मूर्त्या होत्या. शब्द वेगवेगळे केले असते म्हणून वेगवेगळे ऐकायला आलं तुला. येतो व्हिडिओ इकडून. काय भावऱ्या चल ना. काय झालं भावऱ्या ते चपलीला? आमच्या भावऱ्या चप्पल तुटलेली आहे. कुठं तुटली? हे असं पट्टा निघाला. यामुळे ना तुम्हाला सांगतो 100 रुपयाच्या आहे ना चपला वापरत जागू नका. थोडा पैसे खर्च करा. चांगला चपला. आपण इथं आता जेवायला आमचा जेवायला टाइम भुकलेला आहे. आम्ही इतके भुकवलेलो आहे इथं टेकायच्या आधी संपणार असं अशी गॅरंटी आहे आमची. कारण इतकं भुकवलं तितके आहे ना. आणि मी कांद्याची डिश काय आणि हे नुसता कांदा खाऊ इतकं भुकवलेलं आहे अविराज मोरे. आणि हे तर हे बिन भुकवता येणं नुसतं चॅटिंग करते मुलीसोबत. आमचा प्रेम मंगी आणि हे चेतनची फाटलेली आहे पण बसलाय ते बरोबर जेवायला. आणि आमचं आणखी लाईन मारायची आणि आम्ही अशा ठिकाणी एक आम्हाला सुंदर परी दिसलेली आहे. तिच्यात आम्ही बदका बदका नाच रे तुझे पिल्लू पाच रे एक पिल्लू मेल गाडीत घालून नेलं गाडी गेली डोंगरावर आपण जाऊ बाजारला बदलून आणल्या पाट्या सगळ्या मुलांना वाटल्या एक मूल चुकलं चढी खाली टोकलं चढी वाजायच्या खिडकी लावून हम्पी नाही मला हॅप्पी हॅप्पी मध्ये आलो. चला हम्पी हम्पी हॅप्पी हम्पी चला. तामांचं रे भूषा तू काम चला गुरुजी पुढे चला आमचं शूट करायचं. शूट मध्ये नाही ते व्हिडिओ चालू आहे तशी. चला विद्यार्थी मित्रांनो मैत्री आणि भगिनींनो आमच्या बंधूंनो आणि त्यांच्या भगिनी बंधू आणि भगिनी नाही भगिनींनो सर ते डायलॉग ऐकलेला आहे गो ते मित्र ते शेजारच नाही बंधू आणि भगिनींनो. दिस इज द हम्पी. हे आहे हम्पी. हम्पीला पप्पी देऊन चला. हाँ हम्पी तुम्ही नाही आएंगे क्या इसमें हमें कम तो दुबई. अरे इकडे तो कभी भी आता बोल. यो यो गाईज काय जाते चत्ते हो चला 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 हॅपी वेलकम टू दुबई. दुबई नाही हम्पी. हम्पी इंडिया वेलकम टू हम्पी.
अरे हम्पी में आते ही क्या देखा आपने? हम्पी में आते ही क्या देखा? पत्थर देगा हमने, बड़े बड़े पत्थर है सर, बड़े बड़े पत्थर, इधर सारे सारे पत्थर है, छोटे छोटे पत्थर एक जगह इकट्ठा करके उधर हम ऊपर अब जा। चल चल पडलाच तू. दोन हात काय दिले देवाने आपल्याला లేస్ లేదు त्यामुळे लवकर घाली दोन. లేస్ లేదు टॉर्च ऑन, నడు లేస్ లేదు बोरा टॉर्च. तीन गिरला बोरा इकडे लाव ना. हे भूमी कक्ष आहे बाबा, काय आहे? हे बघा हे आमचे सिनियर शिमाप्पा. अरे भाऊरे, मीटिंग हॉल होतं त्यांचं खूप मीटिंग हॉल सिक्रेट मीटिंग येथे ना त्या काळातील मोठी बाजारपेठ होती आणि ते विविध गोष्टींचा व्यापार व्हायचा. त्या व्यापाराचे चिन्ह म्हणून त्या ठिकाणी हत्ती, घोडे, उंट हे आपल्याला तिथे दर्शवलेले आहे. आणि हे खूप आपल्याला वरती जाऊन जवळजवळ 20 ते 25 फूट जमिनीपासून गेल्यानंतर ती बाजारपेठ भरायची. त्या काळातील मोठ्या मोठ्या बैठका पण या ठिकाणी पार पडायच्या. मित्रांनो, आम्ही चौघ असे नमुने येतो. नाही नाही, आमच्या सोबतचे सगळे तिकडे खाली येतं. चौघ असे इकडे वर आहे. चौघ आहेत. व्यापार संकुलन बघायला आलो इथं वरती. इथं त्या काळातील व्यापार, मोठ्या मोठ्या मिटिंग वगैरे ह्याच ते आम्ही ठिकाणी करतो त्यामुळे त्यांना इकडे येऊन दिलं व्हायच्या. आमचे सगळे कार्यकर्ते तिकडे गेले, ते दिसताना पण एवढं लांब गेले. तुम्हाला दाखवतो तिथे गेलो आम्ही. पण आता आम्ही चौघच इकडे आलोय. हे बघ 1 2 3 4 कुठं पण आहे का अख्ख्या ट्रिप मध्ये? अख्खी ट्रिप आहे इकडं आणि आम्ही चौघ इकडे. आमचे कार्यकर्ते ते 12 बघून आले ते. चला आता आमचे कार्यकर्ते ते 12 बघून आले. आता आम्ही ते बघायचं. नाही ना, अख्खी ट्रिप आहे इकडं आणि आम्ही चौघ इकडं. अरे तुमचं लाजच लागत नाही कोणी एवढं मला फक्त. हाय फ्रेंड्स कंटिन्यू हाऊ आर यू? फाईन, आय एम फाईन. आता 12 बघायला जाऊ. आता आम्ही 12 बघायचं चाललोय. पाणी असलं तर आंघोळ्या करू. सुंदर 12 आहे ते सांगितले त्यांनी, त्यासाठी आम्ही बघायला चाललो. माझा आता कंट्रोल नाही होत मला. अनफोन कंट्रोल होत नाही. खूप सुंदर 12 होते, त्यासाठी आम्ही तिकडे बघण्यासाठी प्रस्थान करतोय. प्रकारचा 12ची विशिष्ट रचना, खूप सुंदर आणि कोरीव काम. हा 12 येथील पाण्यासाठी सोय केलेली वाटतं. आंघोळीची व्यवस्था. हे येथील पाणी सगळे साचून सर्व पाणी बचाव ह्यासाठी खूप मोठं कार्य केलं. त्या काळात पाण्यासंदर्भात एवढी जनजागृती केली जात होती. विचार करा किती त्यांचे विचार आणि स्ट्रॉंग असते. त्याचबरोबर त्यांच्या भाषेतील काही संदेश पण आपल्याला इथे देण्यात आलेले आहेत. आणि स्टेपमध्ये हे करण्यात आलेलं आहे. खूप सुंदर, भारी वाटते बघण्यास. इथं तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे बघू शकता, त्या व्यापारी संकुलांच्या खाली हत्ती आहे, हत्तीच्या खाली उंट येतं, उंटांच्या खाली घोडे, अशी त्यांनी तिथे व्यापारासाठी वापरताना ही आपल्याला कल्पना करून दिली. तसेच तुम्ही बघू शकता त्याच्या समोरच एक पाण्यासाठी मोठा हौद आहे आणि तुम्ही ते नळ बघू शकता, त्यांनी साचलेलं पाणी तिकडचं की त्याच्यात येऊ शकतं.
अरे दलिंद्री जाईन माझ्या मागची. तुम्ही या विषयात पण बघू शकता मंदिराच्या बाहेर पहिले सभा मंडप आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पौरात्य मंदिर आहेत का त्यांच्या प्रत्येकाच्या बाहेर सभा मंडप आहेत. त्याने आपल्याला ह्याचं हे होतं की त्या काळातील लग्न हे मंदिराच्या बाहेर वगैरे लागायचे. आता आपल्याला मंगल कार्यालय ते आले त्याच्यामुळे आपण मंगल कार्य, पण त्या काळातले लग्न हे सगळे मंदिराबाहेर लागायचे. अरे हात नको घेऊ. तुम्ही बघू शकता ते खांबावर पण एवढं भारी नक्षीकाम केलेलं आहे. म्हणजे पहिले पुरातन काळात आहे ना खूप नक्षीकाम खूप डिटेलिंगमध्ये केलं जायचं. आत्ताच्या काळात तसं मशीनसुद्धा करू शकत नाही. यामध्ये तुम्ही मंदिराच्या बाहेरचा परिसर बघू शकता. मंदिराच्या चारही साईडने अप्रतिम असं शिल्पकाम केलेलं दिसून येतं, एकदम भारी. आणि हम्पीमध्ये मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांनी पाणी संवर्धनासाठी खूप भारी कार्य केलेले. आपल्याला या हम्पीच्या या मंदिरामध्ये रामायणाचा उल्लेख सापडतो. ह्या मंदिरात आहे का रामायण हे खरं आहे ह्याचे खूप सारे पुरावे ह्या मंदिरामध्ये आहेत. आणि हे खूप पुरातन मंदिर असल्याने ह्याच्यावरील मान्यता पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. युद्ध रथावर बसून आम्ही हँग झालो. त्याला म्हणलो 10ची आहे का बेटा. धावले आम्हाला 10 ऑरेंज मँगो गोड बर्फ दिलाय. गोड बर्फ दिलाय. तिने आम्हाला सांगितलं 100 रुपयाला एक आहे. म्हटलं भाऊ 10ची असली तर दी आम्हाला. आमची काय ऐपत नाही, आम्ही लय लांबून आलेलो रे. आमची त्यांनी गोड बर्फ दिला आपल्याला. गोड बर्फ खाऊ घातलेला इथं कर्नाटकामध्ये आम्हाला. बाकीचं काहीच नाही. नाही ना रसनाचं गोड पाणी आणि त्याचा बर्फ केलेला आणि 10 रुपये घेतले काढून. गोलेगात धोका. कुल्फी 10 वाले खाल्ली होती आम्ही. आता संतोष हा 30 वाली कुल्फी खाऊ घालले. सिनियर आमचा संतोष 30 वाली कुल्फी खाऊ घालले. सिनियरचा आमच्यावर लय जीव आहे. 30 वाली काही 50 वाली सुद्धा खाऊ घालू शकतो. पोहून जाईन ते इथून. संतोष अंता प्रांगण जनान प्रांगण जनाना प्रांगण हम्पी जनाना प्रांगण. चल करण बलगार हे चला. ब्लॉग चालू कर ना. केलं ना. सेल्फी काय नाही. तर आता आपण कुठं आलेलो आहे. हम्पी बघायला जनाना प्रांगण बघायला जनाना प्रांगणला. प्रांगण. नाही चल ना ये ना कृष्ण पाटक्यास. इथं या ठिकाणी आपण जनाना प्रांगण बघायला आलेलो आहे. या ठिकाणी फार जनाना मोठ्या प्रमाणात असं प्रांगण आहे बसण्यासाठी. स्टेज वगैरे पाहू शकता तुम्ही. राणी महल दिष्टान. राणीचा महल होता या ठिकाणी. राणीचं वास्तव्य होतं. दाखव रे या ठिकाणी. तुम्ही बघू शकता हम्पीमध्ये लोटस टेम्पल खूप सुंदर असं टेम्पल आहे. त्याच्यावरती जायला परमिशन नव्हती.
ते खालूनच बघायला तिथे सिक्युरिटी असल्यामुळे आम्हाला वरती जाऊन दिले आणि त्याच्यावरती जायला कुणालाच परमिशन होती. पण खूप सुंदर असं लोटस टेम्पल हे होतं. या ठिकाणी खूप साऱ्या वस्तू होत्या. वास्तू आणि मला आज पण त्या कळलं वस्तूंचे की कर्नाटकमध्ये पण सुद्धा रॉकेट चालतं मधून. मला वाटलं फक्त महाराष्ट्रामध्ये रॉकेट आहे. खूप कारण मला आपल्या इथून एक रॉकेट गेलेलं दिसलं खूप साऱ्या चांगल्या वस्तू होत्या. पण आणि तुम्हाला एक वास्तू त्यांचं दाखवतो. संवर्धन झालं कारणाने त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तरी पण संवर्धनाचं काम खूप चांगल्या प्रमाणात चालू आहे. तुम्ही बघू शकता. त्या बोर्डवर हत्तीशाला लिहिलं होतं. त्याच्या अंदाजे इथं हत्तींसाठी ठेवायची जागा असेल म्हणून ही हत्तींसाठी जागा केली असं. खूप मोठी जागा होती इथं हत्तींसाठी. पुढं प्रांगण आणि त्यासमोर हत्तींना ठेवायसाठी जागा. खूप मजबूत असं ही वास्तू दिसत होती. भावरे त्यांना सांग आमचं हंपीवरून अरे हंपीवरून प्रस्थान करू आता आम्ही आता. आता आम्हाला रात्रभर काय आहे ना तुला भावरे ऐक ना. आता आम्हाला रात्रभर प्रवास हंपीवरून आता आम्ही बसमध्ये जाणार आहे. आता आमची हंपी झाली फिरून. आता आम्ही रात्री 10-5% आमच्या चेतनच्या सहित मालका सहित पूर्ण 10-5% फक्त आम्ही हंपीतला 10 ते 5% भावांनो पार्ट बघितला आहे. आजची खुशखबर माझ्या मांड्या नाही घातली बरं गावात 10-5% हंपी बघितली. आता चल बाकीची बघू पुढच्या जन्मात. पुढच्या वर्षी आलो तर कधी. कारण हंपी खूप मोठी आहे. कारण हंपी एका दिवसात बघू ना एवढी हंपी नाही. तुम्हाला हंपीला जर यायचं असेल तर कमीत कमी 4 ते 5 दिवसाचा वेळ काढून या हंपीला. वाटणे कोण सारखं चालतं. तर मित्रांनो इथं भांडणं चालले बिस्किटावर. आमचा चेतन 2 बिस्किट एकाच वेळेस सुचले तो. माफ नाही पाहिजे का वाटणं झालं पाहिजे भावांना सारखं. मला घरून लावड अर्धा का अर्धाच कशाचं नको. धर चेतन आणखी बरं खाणार नाही. तुझ्या वाट्याने घाल. ठीक आहे. ऋषा त्याला देतो ना. नको नको मी देतो त्याला. धर रे काय लवकर धर.